नमस्कार, मी तृप्ती लोंढे. शिवांजली फार्ममध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. आज मी तुम्हाला आमच्या गावाकडच्या साध्या पण सुखी आयुष्याची झलक दाखवणार आहे, जिथं दिवसाची सुरुवात चुलीवरच्या भाकरीपासून होते. प्रथम आपण देवपूजा करून घेतली, तुळशीला पाणी घालून तिचीही पूजा करून घेतली. त्याच्यानंतर आपण तिच्यासमोर रांगोळी काढली आणि आपली युनिट समोरही रांगोळी काढून घेतली. आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपली खुरपणी चालू आहे, तर त्याच्यात आम्हाला तांदूळसाची भाजी सापडली. ती भाजी आपण नीट करून धुवून घेतली. आपल्या शेतातील शेवग्याच्या शेंगाही आपण भाजीसाठी काढून घेतल्या. त्या शेंगाही कापून धुवून घेतल्या. त्याच्यानंतर त्याला लागणारं साहित्यही घेतलं. भाजीची तयारी करून चूल पेटवून घेतली आणि शेंगा शिजवून घेतल्या. ते साहित्य आपण उकळीत कुटून घेतलं. आधी आपण तांदूळसाची भाजी करून घेतली. त्याच्यासाठी तेल ओतून त्याला लसणाची फोडणी दिली. त्याच्यात भाजी टाकून मस्त अशी परतून घेतली. त्याच्यात चवीनुसार मीठ टाकलं. ती भाजी परतून घेतली आणि त्याला झाकून ठेवलं. आपली तांदूळसाची भाजी तयार झाली. नंतर शेवग्याच्या शेंगाची भाजी करायला घेतली. जिरी मोहरीची फोडणी देऊन त्यात मस्त असं कढीपत्ता टाकून खोबरं, अद्रक, लसूणची पेस्ट टाकली. ते आपण उकळीवरती बनवलेली होती ती. मसाला आणि थोडं तिखट टाकून घेतलं. त्याच्यात आपण शिजवून घेतलेल्या शेंगाही टाकल्या. एवढीच आमटी पुरणार नाही म्हणून त्याच्यात थोडं पाणी ओतलं. त्याच्यावर कोथिंबीर टाकून घेतली. बघा कसली मस्त दिसते आमटी. नंतर भाकरी करायला घेतली. प्रथम आपण ती चुलीला भाकरी देतो ती भाकरी करून घेतली. 1-2 वेळा परतून घेतली आणि ती भाकरी आपण चुलीला टाकली. दुसरी भाकरी आपण आपल्या देशी गाईसाठी म्हणजे चंद्रीसाठी केली. तिलाही हळदी कुंकू लावून आम्ही तिला ती भाकरी चारून आलो. आत्ता चालू झाला आमच्यासाठी भाकरी करायला. भाकरी थापून झाली की ती तव्यावरती टाकून तिला एका साईडला पाणी लावून ती भाकरी उलटून घ्यायची. त्याच्यानंतर ती भाकरी आपण खाली आरावरती भाजून घेतो. तर हे झालं आपलं जेवण तयार. शेवग्याच्या शेंगाची आमटी, त्याच्यानंतर तांदूळसाची भाजी आणि चुलीवरील भाकरी. त्याच्यासोबत तोंडी लावण्यासाठी कांदा. चुलीवरच्या जेवणाची चव मस्तच. आमचं घरचं काम आवरून शेताकडे गेलो. तिथे चालू आहे आपली खुरपणी. जेवणाच्या सुट्टीचा टाइम झाला म्हणून सगळे डबे एकत्र आणले आणि त्यांना बोलवलं जेवणासाठी. तर ही आहे पात्राची भाजी. ती भाजी आपण तोंडी लावण्यासाठी घेतली. मुळा आणि मेथीची भाजी ही तोंडी लावायला घेतली. दुपारचं जेवण हे रानात बसून जेवायला खूप छान वाटतं. बघा किती भरपूर पदार्थ आहेत. आमचा राजा सुद्धा इथं होता, त्यालाही भाकर टाकली. रानात जेवायचं म्हणलं की ताट नको किंवा काय नको, आपण जे घेऊन आलेलो असतो डबे वगैरे त्याच्यातच जेवतो. खूप छान वाटतं जेवायला तिथे. जेवण करून परत कामाला लागतो. आमचा नारू पण रानात आलाय. आमच्या नारूला घरी करमत नाही, त्याच्यामुळं तो सुद्धा रानात येतो आमच्याकडे. गोलू बंटीकडे गेलता भेटायला, गोलू बी आला इथं. नारू पण आहे रानात आपल्याकडे. आणि बघा चिमण्या सुद्धा आहेत आपल्यासोबत. दिवस मावळायला आला आणि आमचं एक सैनिक घराकडे निघाले. आम्ही घरी जातोय हे बघून हे सैनिक पण आमच्या मागं आलं. त्यांनाही त्यांच्या जाळीत कोंडलं. आणि हा होता आमच्या साध्या आणि सुखी दिवसाचा शेवट. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.